नमस्कार मित्रांनो, ग्रोथ एम्पायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या बॉन्ड इन्व्हेस्टमेंट कोर्समध्ये मी निखिल इंगळे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर आपण मागच्या काही दिवसांबद्दल मी तुम्हाला बॉन्डच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितलेलं की आपण त्याच्यावरती कोर्स बनवणार आहोत. तर आता फायनली आपण बॉन्ड्स इन्व्हेस्टमेंटचा जो काही कोर्स आहे तो तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत. तर आजपासून आपण त्याला सुरुवात करणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला सगळे जे काही व्हिडिओज आहेत ते मिळून जातील आणि हा जो काही कोर्स आहे सर्वांसाठी फ्रीमध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा कोर्स पूर्ण बघायचा आहे. शिवाय तुमचे दुसरे कोणी पण मित्र असतील, कोणी नातेवाईक असतील त्यांना सुद्धा तुम्ही हा कोर्स नक्कीच शिकवू शकता आहात. जेणेकरून की आता जशा प्रकारचं मार्केट चालू आहे, तशा प्रकारच्या मार्केटमध्ये जिथून पण आपल्याला फिक्स इन्कम मिळते आहे, ते इन्स्ट्रुमेंट खूप जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळेच मी स्पेशली इथं हा जो काही कोर्स आहे सध्या बनवतो आहे, की जेणेकरून की मार्केटमध्ये जास्त काही आपल्याला रिटर्न्स मिळत नाही. बट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून काही ना काहीतरी आपल्याला फिक्स रिटर्न जो काय आहे तो येऊ शकतो आहे. आणि जेव्हा पण मार्केट चांगलं होईल, तेव्हा आपण मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट नक्की करू शकतो आहे. सो लेट्स गो आपण स्टार्ट करूया. सो बॉन्ड्सबद्दल जर बोलायचं झालं ना, तर मागच्या काही काळामध्ये जर बघितलं ना, तर लोकांना एफ-डी आहे, शेअर्स आहे, म्युच्युअल फंड आहे, याबद्दल माहिती असते. पण बॉन्ड्स हा असा इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आहे, जो नियमित तुम्हाला व्याजदर देतो. त्याच्यामध्ये स्थिरता पण भरपूर जास्त असते, म्हणजे सेफ्टी पण भरपूर जास्त असते आणि पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. मग याच्यासाठी बॉन्ड्स जे काही आहेत ना, ते भरपूर जास्त महत्त्वाचे मानले जातात. पण तरी पण आज पण जर बघितलं तर जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहे, ते बॉन्ड्समध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. आपण आज आपण जर बघितलं तर भारतातल्या मोठे-मोठे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत, बँका आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि जे पण मोठे-मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, ते बॉन्ड्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात. पण एक जो काही सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्याला बॉन्ड्समध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं याबद्दल जास्त माहिती नाही आणि तीच माहिती आता मी तुम्हाला इथे आपल्या कोर्समध्ये देणार आहे. मग आता नेमकं प्रश्न असा आहे, की नेमकं बॉन्ड नेमकं काय असतं सर? बॉन्ड्स नेमकं कशाप्रकारे काम करतात? नेमकं बॉन्ड्समध्ये ही सिक्युरिटी आहे का नाहीये? का आपले पैसे बुडाले नाही पाहिजे आहे? चांगले आहे का नाही बॉन्ड्स? नेमकं बॉन्ड्स कसे निवडायचे? जे जे बॉन्ड्समध्ये आपल्याला चांगली सिक्युरिटी पण असली पाहिजे आहे आणि व्याजदर पण आपल्याला चांगला मिळाला पाहिजे आहे. आणि शिवाय फक्त ₹1,000 पासून तुम्ही बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता आहात. तुम्हाला लाखो करोड रुपये लावायची गरज नाही. ₹1,000 पासून कशाप्रकारे बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या 5 दिवसांमध्ये मी स्वतः तुम्हाला अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये इथं शिकवणार आहे. तर चला, सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे सांगतो, की नेमकं आपण ह्या 5 दिवसांमध्ये काय-काय गोष्टी शिकून घेणार. हे आपण एकदा थोडक्यामध्ये बघू इथं. तर सगळ्यात पहिले आपण जर इथं बघितलं, तर डे 1 मध्ये म्हणजे आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण काही बेसिक गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. जसं की नेमकं बॉन्ड कशाप्रकारे काम करतात, बॉन्डची यील्ड काय असते, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, कुपन रेट म्हणजे काय, मॅच्युरिटी डेट म्हणजे काय, हे जे काही बेसिक गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती आपण आजचा जो काही व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण फोकस करणार आहोत. त्यानंतर पुढचं दुसरा जो काही व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं, आर-बी-आयचे काही बॉन्ड्स असतात, जे एकदम सिक्युअर्ड असतात 100%. त्याच्यामध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं हे पण आपण बघणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं, नेमकं चांगले-चांगले बॉन्ड्स कशाप्रकारे निवडायचे. कारण ते पण महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये तुम्हाला चांगले बॉन्ड्स निवडता आले पाहिजे, जेणेकरून की तुमचे जे काही पैसे आहेत ते 100% सेफ राहिले पाहिजे. तर ते प्रत्येक गोष्ट, छोटी-छोटी गोष्ट, त्याचे जे पण पॅरामीटर्स आहे, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे आपल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर चौथ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअर करून बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात. ₹1,000 पासून ₹500 पासून सुद्धा तुम्ही बॉन्ड्समध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात, ही लाईव्ह मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून दाखवणार आहे. जेणेकरून की तुम्ही पण तुमच्या मोबाईलवरून इन्व्हेस्टमेंट करू शकत आहात. आणि त्यानंतर 5व्या दिवशी आपण बॉन्ड्समध्ये नेमकं किती आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आहे, किती वेळेसाठी आपण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आहे, आपल्या पोर्टफोलिओचा किती टक्के हिस्सा बॉन्ड्समध्ये असला पाहिजे आहे. तर त्याचं पूर्ण पोर्टफोलिओचं प्लॅनिंग मी तुम्हाला देणार आहे, की कोणासाठी बॉन्ड्स चांगले आहेत, कोणी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आहे, तुम्हाला व्याजदर याच्यामध्ये कशाप्रकारे मिळतं, याची पूर्ण जी काही प्लॅनिंग आहे ना, ती मी तुम्हाला डे 5 ला इथे देणार. तर अशा प्रकारे 5 दिवसांचा आपला पूर्ण कोर्स असणार आहे आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत कोर्समध्ये राहायचं आहे. कोर्स तुम्हाला कसा वाटला हे पण तुम्हाला नंतर सांगायचं आहे तसं. तर लेट्स गो. आता आपण कोर्सला इथं सुरुवात करूया आणि एक-एक जी काही गोष्ट आहे ती शिकून घेऊ. तर सगळ्यात पहिले आता आपण इथं बेसिक गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊ, की नेमकं बॉन्ड्स म्हणजे काय? तर बॉन्ड जर एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं ना आपल्या इथं, तर बॉन्ड्सचा इथं अर्थ होतो, एक प्रकारे कर्जाचं एक प्रमाणपत्र.
कर्जाचं एक आपलं प्रमाणपत्र म्हणजे आपण एखाद्याला कर्ज देतो आहे, त्याच्या बदल्यात तो व्यक्ती आपल्याला एक कागद देतो आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे, की हां, याने कर्ज दिलेलं आहे. समजा जसं की समजा सरकार आहे आपलं, त्यानंतर किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी आहे. त्यांना जेव्हा पण पैसे लागत असतात, त्यांना जेव्हा पण पैसे उभे करायचे असतात, तेव्हा ते लोकांकडून कर्ज घेतात. मग ते कशाप्रकारे कर्ज घेतात? तर ते लोकांना बॉन्ड्स विकतात. ते काय करतात तुमच्याकडून पैसे घेतात आणि त्याच्या बदल्यात ते बॉन्ड्स देतात. त्या बॉन्ड्समध्ये लिहिलं असतं का समजा तुम्ही सरकारी बॉन्ड खरेदी केला. त्याच्यामध्ये लिहिलं असतं का तुम्ही एवढे-एवढे बॉन्ड खरेदी केलेले आहे. एका बॉन्डची किंमत एवढी-एवढी आहे. असं तिथं लिहिलं असतं. आणि त्याच्यावरती तुम्हाला किती टक्के व्याजदर मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या बॉन्डवरती लिहिल्या असतात. म्हणजे बॉन्ड म्हणजे एक प्रकारे एक प्रमाणपत्र आहे का तुम्ही सरकारला कर्ज दिलं आहे. सरकारला तुम्ही कर्ज दिलेलं आहे एवढ्या-एवढ्या वर्षांसाठी. तुम्हाला याच्यावरती एवढ्या-एवढ्या टक्के व्याज मिळणार आहे दरवर्षी आणि या 5 वर्षानंतर जेव्हा पण तो बॉन्ड मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला सरकार ते पैसे परत करेल. तर याचं एक जे काही प्रमाणपत्र असतं त्याला म्हणतो आपण बॉन्ड्स. बस इतकी सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही पैसे देता आणि सरकार किंवा कंपनी तुमच्याकडून ते कर्ज जे आहे ते घेत असते. अशा प्रकारे बॉन्ड्स आपले काम करतात. त्याच्यावर जे पण व्याजदर आहे ते नॉर्मली फिक्स असतं. जे पण आहे ते व्याज. आता आपण हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो ज्याच्यावरून की तुम्हाला लक्षात येईल की बॉन्ड्स नेमकं कशाप्रकारे काम करतात. जसं समजा तुमचा एखादा मित्र आहे. त्याला समजा ₹10,000 पाहिजेल आहे. तुम्ही समजा त्याला ₹10,000 उधारीने दिले. आणि तो तुम्हाला काय बोलला, की "मी तुला 5 वर्षानंतर हे जे काही ₹10,000 आहे ते परत करेल आणि त्याच्यावरती मी तुम्हाला 8% व्याजदर देईन." पण आता तो व्यक्ती नेमकं पैसे आपले परत देईलच, याची काही आपल्याला शाश्वती नाही. मग याच्यासाठी आपण त्याच्याकडून बॉन्ड्सच्या थ्रू आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आहे. मग तो व्यक्ती काय करेल बॉन्डवर आपल्याला लिहून देईल, की हां, मी ₹10,000 जे काही आहे यांच्याकडून घेतलेले आहेत आणि 5 वर्षानंतर मी यांना परत करणार आहे आणि त्याच्यावरती 10% 8% समजा आपल्याला व्याज मिळणार आहे. याला आपण म्हणतो बॉन्ड्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे प्रूफ आहे, की हां, याला आपण पैसे दिलेले आहेत. अशा प्रकारे. नॉर्मली त्याच्यामध्ये बॉन्ड्स करत नाही, पण बॉन्ड्स नेमकं अशा प्रकारे काम करतात. फक्त इथं फरक काय आहे, का आपण आपल्या कोणत्या मित्राला आपण कर्ज नाही देते, आपण कर्ज देणार आहोत सरकारला. कारण सरकारला सुद्धा कर्जाची गरज पडते. भले सरकारकडे भरपूर सारे पैसे असतात, पण जेव्हा पण मोठे-मोठे प्रोजेक्ट करायचे असतात, काही करायचे असतात, तर सरकार सुद्धा फंड रेझिंग करते. म्हणजे स्वतःसाठी कर्ज जे काही ते घेत असते. मग सरकार डायरेक्टली आपल्याकडून कर्ज घेते. मग सरकार त्यासाठी आपल्याला बॉन्ड्स विकते आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जे काही आहे आपल्याकडून पैसे घेते. तर अशा प्रकारे हे जे काही पूर्ण बॉन्ड्स आहे ते काम करतात आणि जे पण सरकार आहे किंवा आपली कंपनी आहे, ती तुम्हाला एक ठराविक व्याज देते. ठीक आहे. कोणी-कोणी मला हे पण बोलेल, की "सर बाकीचे मग कंपन्या दुसरीकडून कर्ज का नाही घेते आहे?" त्याचं रिझन हे आहे मेनली, की कंपनी जे काही असतात ना, त्या डायरेक्टली जर बँकेकडून जर कर्ज घ्यायला गेलं, तर कित्येक वेळेला त्यांना जास्त व्याज द्यावं लागतं. ठीक आहे. म्हणजे कारण जे पण बिझनेस लोन असतात ना, त्याच्यावरती खूप जास्त व्याज लागतं. त्याच्यावरती कधी 15%, 18%, 20% एवढं जास्त व्याज लागत असतं. मग त्याच्यापेक्षा कंपनी काय करते डायरेक्टली लोकांना बॉन्ड्स विकते. बॉन्ड्स विकले लोकांना, त्याच्यावरती 10-12% जरी व्याज दिलं, तरी सुद्धा भरपूर सारे लोकं बॉन्ड्स खरेदी करायला रेडी असतात. कारण आपण एफ-डीवरती जर व्याजदर बघितला, एफ-डीवरती आपल्याला किती टक्के मिळतं आहे? 6-7% ते जर आपल्याला बॉन्ड्समधून 10-12% मिळतं आहे, तर खूप सारे लोकं बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ठीक आहे. तर त्यामुळे भरपूर साऱ्या मग कंपन्या काय करतात, की डायरेक्टली बँकेकडून कर्ज नाही घेत. तर ते काय करतात, डायरेक्टली लोकांना बॉन्ड्स विकतात आणि लोकांकडून कर्ज घेतात. आणि जेव्हा पण तो बॉन्ड मॅच्युअर होईल 5 वर्षांनी, 10 वर्षांनी लोकांना ते पैसे परत करून टाकतात. आणि दरवर्षी तुम्हाला बॉन्ड्समध्ये व्याज मिळत राहतं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. व्याज तुम्हाला दरवर्षी मिळत राहतं बॉन्ड्सवरती. ठीक आहे. भले तुम्ही सरकारी बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट तर अशा प्रकारे बॉन्ड्स काम करतात. आय होप तुम्हाला लक्षात आलेले असणार आहे. आता दुसरी एक महत्त्वाची कन्सेप्ट आपण जाणून घेऊ, की नेमकं याच्यामध्ये फरक काय-काय आहे? ठीक आहे. तर स्टॉक्समध्ये समजा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केलं, तर इथं आपण काय करतो आहे, एका कंपनीचा आपण एक छोटासा हिस्सा आपण खरेदी करतो आहे. त्याचा आपण शेअर खरेदी करतो आहोत. म्हणजे आपण एक प्रकारे त्या कंपनीचे मालक बनतो आहे. आपण त्याचा छोटासा एक भाग खरेदी करतोय. बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे तुम्ही एक प्रकारे कर्ज देता आहात. त्या कंपनीला किंवा सरकारला तुम्ही कर्ज देता आहात. आणि फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे एफ-डी काय आपलं, की आपण बँकेमध्ये पैसे ठेवतो. मग आता प्रॉफिट कशामध्ये जास्त होऊ शकतो आहे, तर स्टॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट होऊ शकतो. पण स्टॉक्समध्ये काय असतं, रिस्क पण आपलं जास्त असतं. तर स्टॉक्समध्ये काय आहे, रिस्क पण आपलं जास्त आहे, प्रॉफिट पण आपल्याला जास्त होऊ शकतं. ते जर बॉन्ड्समध्ये जर बघितलं ना, तर आपलं ते काही रिस्क आहे ते मध्यम आहे. खूप जास्त नाही. रिस्क आपलं भरपूर कमी असतं. मार्केटशी जर आपण कंपॅरिझन जर केलं, रिस्क आपलं भरपूर कमी असतं. कारण व्याज जे काही आहे ना, ते आपलं फिक्स असतं. मार्केट तिकडं वर जाऊ द्या, खाली जाऊ द्या, काही फरक नाही पडत. ते आपलं व्याज तिकडं फिक्स आहे. 11% ठरवलं आहे, आपल्याला 11% मिळणार आहे. सो याच्यामध्ये जे काही तुमचं जे काही रिस्क असते, भरपूर कमी असतं, मध्यम असतं. आणि एफ-डीमध्ये जर बघितलं तर याच्यावरती तुम्हाला ठरलेलं जे काही व्याज आहे ते मिळत असतं.
पण एवढंच आहे की याच्यावरती तुम्हाला व्याजदर भरपूर कमी मिळतं. एफ-डीमध्ये तुम्हाला जास्त व्याजदर मिळत नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर तुम्हाला इथं रेग्युलरली काही पैसे मिळत नाही. डायरेक्टली तुमचे पैसे एकदा तुम्ही एफ-डी केली 7-8% डायरेक्टली तुम्हाला पैसे मिळतात. तर ती एक महत्त्वाची तसं बॉन्ड्सवरती जर बघितलं, तुम्हाला रेग्युलरली व्याज मिळतं. दरवर्षी तुम्हाला व्याज मिळतं किंवा काही ते जे काही कॉर्पोरेट बॉन्ड्स आहेत ते दर 3 महिन्यांनी सुद्धा तुम्हाला व्याज देतात किंवा काही-काही कंपन्या दर महिन्याला सुद्धा व्याज देतात. म्हणजे दर महिन्याला समजा त्यांनी 12% ठरवलेलं आहे दरवर्षी. तर दर महिन्याला तुम्हाला 1-1% व्याज मिळतं. म्हणजे दर महिन्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे येत राहतात. सो रेग्युलर ज्यांना पण इन्कम पाहिजे आहे त्यांच्यासाठी बॉन्ड्स खूप महत्त्वाचे आहे. कारण एफ-डीमध्ये आपले जे काही पैसे असतात ते नेहमी अटकलेले असतात. आणि बॉन्ड्स आपण कधी पण विकू पण शकतो. समजा एखादा बॉन्ड आपण जर 5 वर्षांसाठी समजा घेतलेला आहे. तर याचा अर्थ असा काही नाही का 5 वर्ष आपण ठेवलाच पाहिजे. आपल्याला जर समजा ते पैसे जर पाहिजेल आहे, तर 5 वर्षांआधी आपण विकू पण शकतो आहे. तो सुद्धा बॉन्ड्समध्ये खूप मोठा फायदा आहे. तसं एफ-डीमध्ये जर असतं, तर आपले पैसे जे लॉक असतात, आपण एफ-डी तोडू नाही शकत. समजा आपण जर एफ-डी जर तोडली, तर मग आपल्याला पेनल्टी लागते, व्याज आपल्याला कमी मिळतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर म्हणून ज्यांना पण रेग्युलरली पैसे पाहिजेल आहेत आणि जास्त रिटर्न्स पाहिजेल आहे, त्यांच्यासाठी बॉन्ड्स एक खूप चांगला पर्याय आहे, एफ-डीशी आपण जर कंपेअर केलं. ठीक आहे. पण हां, याच्यामध्ये स्टॉक्सपेक्षा कमी रिटर्न मिळतं आहे, ती पण एक गोष्ट आहे. पण फिक्स रिटर्न मिळतं आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये जर बघितलं, आता पुढे युद्ध चालू आहे, हे चालू आहे, त्या प्रकारच्या कंडिशनमध्ये बॉन्ड्सची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त बेस्ट आहे. ठीक आहे. तर लेट्स गो. आता आपण बॉन्ड्सविषयी 2-3 महत्त्वाचे अजून काही कन्सेप्ट जाणून घेऊ. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे आपली ती आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे तो जो काही बॉन्ड आहे ना, त्याची मूळ किंमत. त्याला आपण म्हणतो फेस व्हॅल्यू. समजा एखाद्या बॉन्डची जी काही फेस व्हॅल्यू आहे ती ₹1000 आहे. याचा अर्थ काय होतो, की जेव्हा पण आता समजा सरकारी बॉन्ड तुम्ही खरेदी केलेला आहे, तर जेव्हा पण समजा 10 वर्षानंतर तो मॅच्युअर होणार आहे. 10 वर्षानंतर त्याची मॅच्युरिटी आली का तुम्हाला तो बॉन्ड्स दिला, का सरकार तुम्हाला ₹1000 परत ते याला आपण म्हणतो त्याची फेस व्हॅल्यू. बघा फेस व्हॅल्यूमध्ये आणि आपण ज्या व्हॅल्यूमध्ये त्याच्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. पण नॉर्मली तोच असतो, बट तरी पण थोडाफार फरक असू शकतो. त्याची फेस व्हॅल्यू आहे समजा ₹1000 आणि जे काही व्याज असतं ना, ते सुद्धा तुम्हाला फेस व्हॅल्यूवरच मिळतं. समजा 8% जर यांनी व्याज ठरवलेलं आहे, तर फेस व्हॅल्यूवरती 8% म्हणजे समजा अ, समजा ₹10,000 वरती तुम्हाला ₹800 मिळत जातील दरवर्षी अशा प्रकारे. तर बॉन्ड्स मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला ₹1000 मिळतात. तर हे असते फेस व्हॅल्यू म्हणजे त्याची मूळ किंमत. ठीक आहे. त्यानंतर कूपन रेट. कूपन रेटचा अर्थ काय होतो? नेमकं तुम्हाला किती टक्के व्याज मिळणार आहे. जो पण ती फेस व्हॅल्यू असते त्याच्यावर तुम्हाला किती टक्के व्याज मिळणार आहे. समजा एखाद्या बॉन्डची फेस व्हॅल्यू आहे ₹1000. तुम्हाला त्याच्यावरती कूपन रेट आहे 8%. तुम्हाला या ₹1000 वरती तुम्हाला दरवर्षी ₹80 व्याज मिळणार आहे. ठीक आहे. मग एक बॉन्ड समजा तुम्ही ₹1000 ला असे तुम्ही किती पण बॉन्ड्स खरेदी करू शकता. 10, 15 किती पण तुम्ही खरेदी करू शकता आहे. तर तेवढं तुम्हाला व्याजदर मिळेल. फेस व्हॅल्यूवरती किती टक्के आपल्याला व्याज मिळणार आहे, याला म्हणतो आपण कूपन रेट. मग कूपन रेट जो काही आहे, त्याचं समजा 8% आहे, तर 8% आपल्याला व्याज मिळेल. जेवढे पण आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्याच्यावर नॉर्मली किंवा ते फेस व्हॅल्यूवर. तर हा झाला कूपन रेट आणि त्यानंतर मॅच्युरिटी डेट. मॅच्युरिटी डेट जी काही असते ती पण त्या बॉन्ड्सवरती लिहिली असते. तर हा बॉन्ड नेमकं मॅच्युअर कधी होणार आहे? मॅच्युअर म्हणजे काय? की हा जो काही बॉन्ड आपण खरेदी केलेला आहे आज, नेमकं त्याचे जे काही पैसे आहेत ते आपल्याला कधी परत मिळतील. बघा, व्याज आपल्याला दरवर्षी मिळत चालतं किंवा दर 3 महिन्याने आपल्याला व्याज मिळत चालतं. पण नेमकं जी काही मूळ आपली मुद्दल आहे, ती आपल्याला कधी परत मिळणार? तर मेन जी काही मुद्दल असते, ती आपल्याला जो पण त्याची मॅच्युरिटी डेट असते ना, त्या डेटला आपल्याला त्याचे काही पैसे आहेत ते परत मिळतात. आपण जर सरकारी बॉन्ड्स खरेदी केले असतील, तर सरकारकडून आपल्याला ते पैसे परत मिळतात किंवा मग आपण जर कंपनीचा बॉन्ड खरेदी केला असेल, ती कंपनी आपल्याला त्या तारखेला ते जे काही व्याज आहे आणि ते जे पण मुद्दल आहे, ते आपल्याला परत देते. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी परत एकदा रिपीट करतो. तुम्ही मॅच्युरिटी डेटच्या आधी सुद्धा बॉन्ड्स विकू शकता. ओपन मार्केटमध्ये. म्हणजे डायरेक्टली सरकार तर काय तुमचे बॉन्ड घेत नाही. पण दुसरा एखादा व्यक्ती ज्याला पण समजा बॉन्ड खरेदी करायचा तो व्यक्ती तुमच्याकडून बॉन्ड्स खरेदी करू शकतो आहे. तो मॅच्युरिटीच्या आधी सुद्धा तुम्ही बॉन्ड्स विकू शकता आणि तुमचे पैसे काढू शकता. पण मॅच्युरिटीपर्यंत जर ठेवले तर जास्त चांगलं राहतं. आपल्याला व्याज जे काही ते मिळत चालतं आणि टॅक्स पण तुम्हाला कमी लागतो. तुम्ही जर मॅच्युरिटीपर्यंत ठेवलं. तर ती गोष्ट आहे. तर नॉर्मली मॅच्युरिटीपर्यंतच ठेवायचं आहे आपल्याला बॉन्ड्स. पण कधी जर तुम्हाला जर पैसे लागलेच, तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी सुद्धा तो बॉन्ड्स विकू शकता. तर मॅच्युरिटी जी काही डेट असते ती त्याच्यावरती लिहिलेली असते. अशा प्रकारे गोष्ट काम करते. त्यानंतर पुढची गोष्ट आहे आपली ती आहे कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस. आता बघा, एखाद्या बॉन्डची समजा फेस व्हॅल्यू आहे ₹1000. पण तो जो काही बॉन्ड आहे ना, तुम्हाला स्वस्तामध्ये सुद्धा मिळू शकतो किंवा महागामध्ये पण मिळू शकतो. ठीक आहे.
मग आता समजा एखादा जो काही बॉन्ड आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ₹1000 मध्ये खरेदी केला आणि तो बॉन्ड तुम्ही समजा ₹1100 ला विकून टाकला. एखादा व्यक्ती होता त्याला बॉन्ड पाहिजे होतं, तुम्ही ₹1100 ला विकून टाकला. तुम्हाला ₹1000 चा याच्यावरती कॅपिटल गेन झाला. याला म्हणतो आपण कॅपिटल गेन म्हणजे व्याज जे काही मिळणार आहे ती वेगळी गोष्ट आहे. तर बॉन्डची जी काही किंमत आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस पण होऊ शकतो. समजा एखादा बॉन्ड तुम्ही ₹1000 ला खरेदी केलाय, पण तुम्हाला अर्जंट पैसे पाहिजेल आहे. तो जो काही बॉन्ड आहे समजा तुम्ही ₹900 ला विकून टाकला एखाद्या व्यक्तीला. त्या व्यक्तीने ₹900 ला घेतला तुमच्याकडून. तर तुम्हाला त्याच्यावरती ₹100 लॉस झालेला आहे. त्याला आपण म्हणतो कॅपिटल लॉस. तर असं कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. तुम्ही जर समजा मॅच्युरिटीच्या आधी जर विकला तर. नाहीतर बघा मॅच्युरिटीला जर विकला ना, तुम्हाला ₹1000 लाच ते ₹1000 बरोबर तुम्हाला ते भेटतील. पण मॅच्युरिटी आधी जर समजा तुम्ही जर विकला, तुम्हाला कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस सुद्धा होऊ शकतो. ती पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. तो कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस कशाप्रकारे काम करतो, मी तुम्हाला उद्याचा जो काही व्हिडिओ त्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे सांगेन. ही जी काही गोष्ट आहे नॉर्मली गव्हर्नमेंटच्या बॉन्ड्समध्ये होते. कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस कारण ज्याच्यामध्ये पण व्याज थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा कॅपिटल गेन किंवा कॅपिटल लॉस होऊ शकतो आहे. जर तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी जर विकलात. आणि त्यानंतर शेवटची एक महत्त्वाची आपण कन्सेप्ट जाणून घेऊ ती आहे यील्ड. आता बघा, कूपन रेट आणि यील्ड याच्यामध्ये थोडासा फरक असतो. काय फरक आहे? समजा एखादा जसं मी तुम्हाला बोललो, तो जो काही बॉन्ड आहे ना, तो तुम्ही स्वस्तामध्ये पण खरेदी करू शकता किंवा महागामध्ये पण समजा एखाद्या बॉन्डची व्हॅल्यू आहे समजा ₹1000 फेस व्हॅल्यू ₹1000 पण तो बॉन्ड जर समजा तुम्ही जर ₹800 ला खरेदी केला आणि त्याच्यावरती समजा 8% व्याज मिळतंय बघा. आता आपण त्याची फेस व्हॅल्यू आहे ₹1000 पण तो बॉन्ड समजा तुम्हाला फक्त ₹800 ला मिळेल. आणि त्याच्यावरती त्यांनी व्याज दर ठरवले 8%. मग तुम्हाला 8% जे काही व्याज आहे ना, ते ₹1000 वर 8% मिळणार आहे. तुम्हाला ₹800 वर नाही मिळणार. कारण ते व्याज दर जे काही असतो ते नेहमी आपल्या फेस व्हॅल्यूवर असते. मग आता बघा ॲक्चुअलमध्ये कूपन रेट तर फक्त 8% आहे. पण तुम्हाला ॲक्चुअलीमध्ये 10% यील्ड मिळते आहे. म्हणजे कारण तुम्ही ₹800 ला खरेदी केलेला आहे आणि तुम्हाला दरवर्षी ₹80 मिळणार आहे. आहे का नाही? म्हणजे तुम्हाला 10% व्याज मिळतं आहे एक प्रकारे. तुम्ही जी पण इन्व्हेस्टमेंट केली ना, त्यावरती तुम्हाला ॲक्चुअलमध्ये 10% मिळते. तर हे जे काही 10% तुम्हाला रिटर्न्स मिळत आहे, याला आपण म्हणतो यील्ड. तर बघा कूपन रेट वेगळी गोष्ट आहे आणि यील्ड वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. यील्ड तुमची याच्यावर डिपेंड करते का नेमकं तुम्ही तो बॉन्ड स्वस्तामध्ये खरेदी केलाय की महागामध्ये खरेदी केलाय. समजा तुम्ही जर तो बॉन्ड जर ₹1100 ला खरेदी केली. तुमची जी काही यील्ड आहे ती 8% पेक्षा कमी होऊन जाईल. ते जर समजा तुम्ही जर स्वस्तामध्ये जर खरेदी केला, समजा तुम्ही ₹800 ला खरेदी केला, तुमची यील्ड 10% राहील. कारण तुम्ही ₹800 इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला व्याज मिळणार आहे ₹80 म्हणजे तुम्हाला 10% यील्ड मिळते. तर यील्ड म्हणजे काय, की नेमकं तुम्ही जी पण तिथं इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर तुम्हाला किती टक्के व्याज मिळतंय. तर आपण ₹800 इन्व्हेस्टमेंट केली आहे, आपल्याला त्याच्यावरती ₹80 मिळत आहे. म्हणजे 10% आपल्याला मिळतं. कूपन रेट 8% आहे, तरी सुद्धा तुम्हाला 10% मिळत आहे. एखाद्या बॉन्डवरून तुम्ही 8% पण कमवू शकताय, 10% पण कमवू शकता आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर डिपेंड करतं, का तुम्ही किती स्वस्तामध्ये बॉन्ड्स खरेदी करता. आणि बॉन्ड्सची जी काही तसं तिथं बिडिंग केली जाते म्हणजे बोली लावली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि स्वस्तामध्ये सुद्धा तुम्ही बॉन्ड्स खरेदी करू शकता. कसं करायचं तुम्ही तुम्हाला पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कशाप्रकारे तुम्ही पहिलं तर बिडिंग तुम्ही करू शकता. हां, तुम्ही बॉन्ड्स खरेदी करू शकता आणि जेवढं तुम्ही स्वस्तामध्ये खरेदी केला, तेवढा तुमचा फायदा असतो. ते कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढं शिकवणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॉन्ड्सबद्दल काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेल्या आहेत. मी आशा करतो तुम्हाला सर्व जे काही गोष्टी आहेत त्या लक्षात आलेल्या असणार आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे आपला झालेला आहे आता इथं पूर्ण. शेवटी आता पुढचा जो काही आपला व्हिडिओ असणार आहे ना, त्याच्यामध्ये नेमकं आपण काय-काय गोष्टी शिकून घेतल्या त्या आपण शिकून घेऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि आर-बी-आयच्या बॉन्ड्समध्ये नेमकं कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे सविस्तरपणे आपण माहिती घेणार आहोत. तर मी आशा करतो तुम्हाला सर्व जे काही गोष्टी आहेत त्या लक्षात आलेल्या असणार आहे. तर तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आणि ज्यांना पण तुमच्या आजूबाजूला ज्यांची पण स्पेशली ज्यांची रिटायरमेंट झाली आहे, ज्यांना पण अशा एखाद्या ठिकाणी पैसे टाकायचे जिथून फिक्स तुम्हाला व्याजदर मिळालं पाहिजे आहे. दर महिन्याला तुम्हाला पैसे आले पाहिजे. त्यांच्यापर्यंत हा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की पोहोचवायचा आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि नक्कीच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. बाकी भेटू आपण पुढच्या एकदा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की एकदा तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे? तर चला तर मग भेटूया आता पुढच्या एकदा व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच.